दलित मित्र डॉक्टर अशोक लामतुरे यांच्या अमृत महोत्सवाची दिमाखदार सांगता करण्यात आली। यावेळी गुणवंत समाजसेवक आणि ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला। दलित मित्र डॉक्टर अशोक लामतुरे यांच्या अमृत महोत्सवाची दिमाखदारपणे सांगता करण्यात आली। यावेळी गुणवंत समाजसेवक आणि ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला। डॉक्टर अशोक लामतुरे यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेणाऱ्या समराजभूषण गौरव अंकाचं प्रकाशन करण्यात आलं। विचार मंचावर आमदार अशोकराव माने, माजी आमदार धनाजी साठे, सिद्धेश्वर बँकेचे चेअरमन नरेंद्र गंभीरे, सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप पतंगे, नगरसेविका संगीता जाधव, श्रीदेवी फुलारे, नगरसेवक चंद्रकांत कांबळे, शिवसेना उबाठाचे नेते तानाजी सातपुते, अश्विनी रुग्णालयाचे व्हाईस चेअरमन विजय पाटील, संचालक विलास पाटील, स्वामी उद्योगवर्धिनीच्या चंद्रिका चौहान, डॉक्टर अशोक लामतुरे यांच्या पत्नी तथा अमृत महोत्सव सन्मान सोहळा समितीच्या निमंत्रक सुरेखा लामतुरे, उपाध्यक्ष शंकर जाधव, सचिव डॉक्टर श्रीकांत येळेगावकर, खजिनदार मधुकर गवळी, विद्या लामतुरे, डॉक्टर स्वप्नील लामतुरे, डॉक्टर पद्मिनी लामतुरे, श्रेयस लामतुरे उपस्थित होते। यावेळी बोलताना पद, सत्ता किंवा प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता डॉक्टर अशोक लामतुरे यांनी आयुष्यभर समाजातील गरीब, वंचित आणि उपेक्षितांसाठी काम केलं। माणुसकी हाच त्यांचा खरा धर्म असून त्यांनी समाजसेवेचा आदर्श निर्माण केला आहे, असे गौरवोद्गार आमदार अशोकराव माने यांनी काढले। अतिशय राज्यामध्ये सक्षमपणानं समाज संघटना बांधण्याचं काम त्यांनी केलं। प्रत्येक गावागावात फिरले, संघटित करण्याचं काम त्यांनी केलं। त्याच्यानंतर त्याच्यापूर्वीपासून आजपर्यंत या सोलापूर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं, वेगवेगळ्या विकासाची कामं केली, अनेक मान्यवरांना त्यांनी त्यांचा गौरव केला, अनेक गरीब लोकांना त्यांनी मदत केली। आज एका आरोग्य विभागाच्या कामामध्ये काम करत असताना अनेक लोकांना जे दारिद्र्य आहेत, गरीब आहेत, त्यांना आर्थिक मदत करून देण्याचं, त्यांना आरोग्य सुविधा देण्याचं काम त्यांनी केलं, वेगवेगळ्या शैक्षणिक क्षेत्राचं काम केलं। अनेक लोकांना, आमच्या गटई कामगारांना, खरं वास्तविक त्यांची संकल्पना आहे, त्यावेळेला बबनराव घोलप साहेब मंत्री होते, त्यावेळेला त्यांनी गटई कामगारांना स्टॉल देण्याचं योजना जी असेल ती अशोकराव लामतुरे साहेबांची आहे। आणि म्हणून अभ्यासपूर्ण काम करणारे, समाजाच्या सर्वांगी कामाचा विचार करणारे, समाजातल्या सामान्य माणसाला मदत करणारे, आपली परिस्थिती काय होती त्या परिस्थितीतून शिकले। आज ते त्यावेळेला ग्रॅज्युएशन त्यांनी पूर्ण केलं आणि नोकरी शोधली, आणि नोकरी शोधताना फक्त नोकरी करणं आणि 11 ते 5 काम करणं एवढं त्यांनी बघितलं नाही। सकाळपासून रात्री 12 वाजेपर्यंत समाजाच्या विविध क्षेत्रातल्या लोकांना, समाजातल्या गरीब लोकांना सातत्यानं त्यांना मदत करणं, सातत्यानं त्यांच्यावर राहणं, हे काम त्यांनी केलं। यावेळी डॉक्टर अशोक लामतुरे, सुरेखा लामतुरे आणि कुटुंबियांचं पुष्पवृष्टी तसंच आतषबाजी करून दिमाखदार स्वागत करण्यात आलं। प्रारंभी संत रोहिदास महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। संत रोहिदास महाराज यांची पंजाबची सामूहिक प्रार्थना घेण्यात आली। सत्कार समितीचे सचिव डॉक्टर श्रीकांत येळेगावकर यांनी प्रास्ताविक केलं। पल्लवी माने यांनी सूत्रसंचालन केलं। या प्रसंगी डॉक्टर सिद्धराम सलवदे, भाऊसाहेब सोनवणे, अंबण्णा काळे, विजयेंद्र शिखरे, सुरेश पाटोळे, उज्ज्वल कुमार माने, किरण ननवरे, विक्रम खेलबुडे, दशरथ वडतिले, अविनाश चाबुकस्वार, राहुल वंजारे, संजय हेमगड्डी, ॲडव्होकेट सोमनाथ कांबळे, नरेंद्र गंभीरे, अविनाश मार्तंडे, दत्ता मोकाशी, श्रीकांत बोरगावकर, सचिन चौधरी, सचिन कांबळे, अरुण शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रांमधील मान्यवर, हितचिंतक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता।